भारत न्यूज 44 मेडिकवर हॉस्पिटलमधील डॉक्टर पवन ओझा आणि सुरंजन बसाक यांच्या टीमने 54 वर्षीय महिलेमध्ये आढळलेल्या दुर्मिळ आणि गंभीर सेंट्रल नर्वस सिस्टीम वॅस्क्युलायटिस अशा आरोग्य स्थितीवर उपचार करत तिला नवे आयुष्य मिळवून दिले। सेंट्रल नर्वस सिस्टीम वॅस्क्युलायटिस एक दुर्मिळ स्थिती आहे जिथे मेंदू आणि पाठीच्या कण्यातील रक्तवाहिन्या सुजतात। ही जळजळ मेंदूतील रक्तप्रवाहात व्यत्यय आणू शकते, त्यामुळे विविध न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवतात। रुग्णाला अचानक अशक्तपणा आणि बोबडी वळणे अशी लक्षणे जाणवत होती। सुरुवातीला हा प्रकार उच्च रक्तदाबामुळे झालेला नेहमीचा ब्रेन हॅमरेज वाटत होता, मात्र 48 तासानंतर तिची प्रकृती अचानक खालवल्याने डॉक्टरांना संशय आला। त्यानंतर करण्यात आलेल्या प्रगत तपासण्या, निरीक्षण आणि तातडीच्या उपचारामुळे मेंदूचे होणारे नुकसान थांबवण्यात यश आले। नवी मुंबईतील गृहिणी श्रीमती चैताली हलदर यांना गेल्या 10 वर्षांपासून उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता। हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी सुमारे 1 तास आधी त्यांना अचानक शरीराच्या डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवू लागला। त्यांचे बोलणे अस्पष्ट झाले होते, तसेच आधाराशिवाय बसणे किंवा उभे राहणे शक्य होत नव्हते। मेडिकवर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्यांचा रक्तदाब धोकादायक पातळीवर म्हणजेच 220/110 मिमी HC इतका वाढला होता। न्यूरोलॉजिकल तपासणीत डाव्या बाजूस अशक्तपणा, सुन्नपणा, समन्वय साधण्यात अडचणी, चेहऱ्याचा एक भाग लुळा पडणे आणि अस्पष्ट उच्चार अशी लक्षणे दिसून आली। मेंदूच्या सिटी स्कॅनमध्ये उजव्या भागात रक्तस्राव आणि सूज दिसून आली, तसेच मेंदूच्या दुसऱ्या भागात एक लक्षण न दिसलेला छोटा स्ट्रोक आढळून आला। सिटी अँजिओग्राफीमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कोणतीही असामान्यता दिसून आली नाही। रुग्णाला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून रक्तदाब नियंत्रण, मेंदूतील सूज कमी करण्यासाठी औषधोपचार आणि झटके टाळण्यासाठी उपचार सुरू करण्यात आले। सुरुवातीच्या 24 तासात प्रकृती स्थिरावल्याचे दिसून आले आणि कमीत कमी रक्तस्राव झाला होता, त्यामुळे डॉक्टर आणि कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र सुमारे 56 तासानंतर अचानक डाव्या हातामध्ये अशक्तपणा दिसून आला आणि रुग्णाचे भान हरपले। ती बोलण्यास प्रतिसाद देत नव्हती, त्यामुळे पुन्हा रक्तस्राव झाला असावा अशी भीती डॉक्टरांना वाटली। पुन्हा करण्यात आलेल्या मेंदूच्या तपासणीत रक्तस्राव वाढलेला नसतानाही मेंदूमध्ये नव्या इन्फ्राक्शनची चिन्हे दिसून आली, तसेच अनेक सूक्ष्म रक्तस्रावही आढळले। पुन्हा करण्यात आलेल्या मेंदूच्या तपासणीत रक्तस्राव वाढलेला नसतानाही मेंदूमध्ये नव्या इन्फ्राक्शनची चिन्हे दिसून आली, तसेच अनेक सूक्ष्म रक्तस्रावही आढळले। हा प्रकार सामान्य उच्च रक्तदाबापेक्षा होणाऱ्या ब्रेन हॅमरेज सारखा नसल्याचे लक्षात येतात डॉक्टरांनी वॅक्युलायटिस तपासण्या आणि DSA यांसह पुढील तपासण्या सुरू केल्या। पेशंटला जानेवारी महिन्यामध्ये पॅरालिसिस अचानक एक सकाळी समजला। त्यांनी पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, तेव्हा BP 200च्या वर होता आणि एक बाजूने पॅरालिसिस, ब्रेन मध्ये हेमरेज दिसला आपल्याला CT स्कॅन, म्हणून पेशंटला जीवाला पण धोका होता आणि त्याने आम्ही स्टॅबिलाइज केले आणि 2 दिवसांनी अजून आजार जेव्हा स्टेरॉइड आणि सायक्लोफॉस्फेट वगैरे दिला, त्याच्याने त्यांना लवकर फायदा झाला आणि ब्रेन स्टिम्युलेशन करून रिकव्हरी अजून चांगली झाली। 1 महिन्यामध्ये पेशंट व्यवस्थित चालायला लागली, बोलायला लागले आणि त्यांनी त्यांच्या डॉटरची वेडिंग पण अटेंड केली आणि ते 3 ते 4 महिन्यामध्ये ते ऑलमोस्ट नियरली नॉर्मल आहे। 99% शी इज नॉर्मल। याच्या सगळे करून त्याचा चांगला फायदा झाला। 10 ते 15 दिवसची जी हॉस्पिटल स्टे आहे पेशंटची, त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 4 ते 6 लाख पर्यंत खर्च येऊ शकतो। पण ते जर ट्रीटमेंट नाही घेतली ते हेच खर्च जे आहे तो ओव्हर द टाइम स्प्रेड फिजिओथेरपी, मेडिसिन्स मध्ये स्प्रेड होऊन जातो आणि आउटकम व्यवस्थित नसते। एक तर तुम्ही लवकर आणले की सगळे व्यवस्थित करायला थोडा खर्च लागतो, पण ते ओव्हरऑल जी आउटकम आहे आणि लाईफ स्पॅन आहे ते व्यवस्थित होऊन जातो। हॉस्पिटलमध्ये येण्याच्या पूर्वी जे आहे ते घरी त्यांना म्हणजे बाथरूम मध्ये त्यांना लकवा पडला आणि त्यांना लेफ्ट साइडला पॅरालिसिस झाला, बोलायला त्रास झाला, बोलायला ती काय बोलत होती त्या हस्बंडला समजत नव्हता आणि हॉस्पिटलमध्ये आणले की ते आजार जे 2 दिवसामध्ये अजून वाढला आणि 1 महिन्यामध्ये सगळे ट्रीटमेंट देऊन त्याची चांगली एकदम रिकव्हरी झाली आणि ते विदाउट स्टिक चालायला लागली, बोलायला लागली स्पष्ट आणि 2 महिन्यामध्ये एकदम परफेक्ट क्लिअर झाली। ती स्वतः चालते, बोलते, सगळे घरचे काम करते आणि सगळे फंक्शन्स वगैरे अटेंड करते। रोग आल्यानंतर एक तर लगेच ट्रीटमेंटची उपचारची कुठेतरी स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट लगेच घ्यायला लागते
त्याच्यानंतर पण जे आहे ते व्यवस्थित फिजिओथेरपी, स्पीच थेरपी हे सगळे करायला लागते आणि टाइम टू टाइम डॉक्टरची फॉलोअप, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे ते रक्तवाहिनीची ब्लॉक झाली असेल ते ब्लड थिनर घ्यायची, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची मेडिसिन, विटॅमिन्सची मेडिसिन हे सप्लिमेंटेशन वगैरे घ्यायला लागते. व्हास्क्युलायटिस गेले 10 वर्षामध्ये मिनिमम आम्ही 20 ते 25 पेशंटला असं ट्रीटमेंट केलेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये पण मिनिमम 5 पेशंटला केले, पण ही म्हणजे मोस्ट डिफिकल्ट केस होती म्हणून आम्ही हे याच्या दाखवायचं आहे. पेशेंट्स जे स्कीम्सच्या बद्दल सर आपल्याला सांगते. हॉस्पिटल्स में सेंट्रल गवर्नमेंट्स एक्स कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ सर्विसेज स्कीम्स, रेलवे स्कीम्स, ऑल द स्कीम्स जो अवेलेबल है उसमें भी ये ट्रीटमेंट्स मेडिकवर हॉस्पिटल्स में दी जाती है. एज हॉस्पिटल्स में एक वर्जन दे देता हूँ. मेडिकवर हॉस्पिटल्स खारघर, नवी मुंबई, पूरे रायगढ़ डिस्ट्रिक्ट्स में, इवन इन एंटायर नवी मुंबई, दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल जिसमें क्वालिटी एक्रेडिटेशन इंस्टीट्यूट द्वारा स्ट्रोक मान्यता प्रदान की गई है एंड स्ट्रोक यूनिट की स्थापना की गई है यहाँ पे अक्टूबर महीने में. एंड टीम के साथ में रह के काफी हद तक हम लोग स्ट्रोक अवेयरनेस प्रोग्राम्स रायगढ़ के पूरे डिस्ट्रिक्ट्स में गांव और एरिया में जाके किए जाते हैं एंड उसी उद्देश्य से स्ट्रोक की स्थापना की गई है एंड ट्रीटमेंट भी उसी हिसाब से, प्रोटोकॉल के हिसाब से दी जाती है, जिसकी वजह से स्ट्रोक अवेयरनेस ज्यादा से ज्यादा फैलाई जाए. एंड लोगों को अपील है कि वो खुद अपने ब्लड प्रेशर्स, लाइफस्टाइल्स सभी के ऊपर ध्यान करके अपने नंबर्स को खुद जाने. मेडिकवर हॉस्पिटल्स आर रेडी फॉर ऑल अवेयरनेस टू क्रिएट स्ट्रोक रेडी हॉस्पिटल्स. भरपूर दिवसापासून आहे, महिन्यापासून आहे, वर्षापासून आहे, चक्कर सारखं, दिसायला काही त्रास, हे लगेच स्ट्रोक नसतं. पण अचानक जर सुरू झालं, आता सुरू झालं, सकाळी सुरू झालं, एक कालपासून सुरू झालं, चक्कर सारखं, किंवा चालताना तुम्हाला तुमचं टोल जाते, बोलायला जड वाटते, असं वाटतं की इम्बॅलन्स होतात किंवा कोऑर्डिनेशन व्यवस्थित नाही, काही पकडायचं असेल आणि दुसरं काही वेगळं पकडतात आपण, हे सगळं पोस्टिरियर सर्क्युलेशन स्ट्रोकचं सिम्पटम्स असू शकते. स्ट्रोक एक अतिशय महत्वाचा आजार आहे आणि असं एखादा विचित्र केसेस असतात, पण महिलांमध्ये स्ट्रोकचं थोडं वेगळं सिम्पटम्स पण असू शकते. युजली पुरुषांमध्ये हाताचं, पायाचं अशक्तपणा वगैरे असू शकते, पण महिलांमध्ये चक्कर सारखं किंवा टोल जाताना असं पण सिम्पटम्स आम्हाला दिसायला भेटतात. हॉर्मोनल चेंजेस किंवा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ह्याच्यामुळेही व्हीनस स्ट्रोकचा जे परिणाम आहे ते थोडंसं जास्त आहे महिलांमध्ये. तर ते थोडंसं स्ट्रोकचं वेगळं सिम्पटम्स महिलांमध्ये आम्हाला दिसायला भेटते. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.